बॉल कसं संपलं? 10 बॉल आहेत आता, म्हणजे खराब. खराब तर सोड, नवीन बॉलचं आता 7 मॅचेस झाल्या ना, ही 7वी आहे. 14 बॉल व्हायला पाहिजे. 2 बॉल गेला बाहेर. पहिल्याच बॉल ओव्हरला 2 बॉल. तरी पण बघ ना, सायचक 24 बॉल आहेत आपल्याकडे. बरोबर, आपल्याकडे चारच बॉक्स आले. 6चं एक आहे. हा, मग 4 24. चौथा 3 बॉक्स संपले, 18 बॉल संपले. हा 18 नाही, हा सायत्रिक 6. 18 बॉल संपले. हा मग 18 बरोबर. तिकडे गेली 2, 18 आणि 2. बॉक्स आणायचा, बॉक्स लागतील. बाकी आहे अजून. एक टुर्नामेंट एक बॉल लागतो बघा. मग एका टुर्नामेंट 2. तुझे मॅच किती गेले माहिती का? हे मॅच किती झाले? 7 दूनी 14, 15 16 बॉल गेले. 16 आणि 2 18 आणि 6 24. बक्षीस पात्र फेरीतील मॅच स्टार्ट होते. सदा पाटील आज बॅट चमकलेली नाही, परंतु मोठा खेळाडू मोठ्या स्पर्धेमध्ये मोठ्या मॅच मध्ये उजळून येतो आणि त्याच्या अगेन्स्ट तेच तर्रार आज ज्या गोलंदाजाने सकाळपासूनच सगळ्यांना आपल्यावरती नजरा रोखून ठेवले, तोच गोलंदाजी ट्रॅक वरती सावंतवाडी संघाकडून मनोज. सदा सर्वदा योग तुझा घडावा, ज्यावेळेस सोबत असेल सोबतीला सुरेश पुजारी, ही दोन्ही A1 जोडी आहे ज्योतिर्लिंग 11 गोटील संघाची. पहिला बॉल येतोय, मनोज एकदा जोरदार टाळ्या करा या चेंडूची. बक्षीस पात्र फेरीतील मॅच आहे. पहिलाच बॉल पॉइंटच्या डोक्यावरून स्लोवर 1 बाउन्स निघून जाईल, चेंडू फरार. 4 धावा. वेलकम डीजे.
अक्रॉस द बॅट डीपला आहे क्षेत्ररक्षक. मिड विकेट रिझनला आणखीन एक धाव येईल मनोजच्या बॅटमधून. धावफलक पुढे पोचतंय 8. आता मात्र स्ट्राईक असेल अवी यांच्याकडे. मंगलमूर्ती मराठवाडी संघातील एक लेजंड खेळाडू बाजीराव लेट पण थेट या आयोजनामध्ये उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. तेजस शिंदे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करूया. बॅटच्या खालच्या टोला लागतोय चेंडू आणि एक धाव येईल. धावफलक 9. मिस USP हा बॅनर खऱ्या अर्थाने सगळ्यांना इमोशनमध्ये टाकतोय. ओ चांगला फटका. ओ हो 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 कमाल बे मिसाल मन्या सुर्वे. मनोज ऑन द फायर. मनोज ऑन द फायर नाहीये भरत, तर तो सेट ऑन फायर झालाय आणि मनोज फटाके फोडतोय, तोडतोय. इथे नाही तडजोड, नाही तडजोड. मनोजचे फटके आहेत खूप गोड. दिवाळीचे जे फटाके त्याने साठवून ठेवले होते ना ते आत्ता फोडतोय तो श्रीकांत सर. नक्कीच देव दिवाळीला ठेवले होते पण त्या दिवशी मॅच नव्हती, पण आज त्यानं तो त्याचा खजाना बाहेर काढलाय आणि इथं सुतळी बॉम्ब फोडतोय. पहिलं षटक ज्यावेळेस हाताळलं होतं त्यावेळेस 15 धावा खर्च केल्या होत्या मनोजनेच आणि पाठला करताना पहिल्या षटकामध्ये 15 धावा देखील जमवल्यात त्याने. याला बोलतात कॅल्क्युलेशन तुमच्या डोक्यामध्ये असणं गरजेचं आहे श्रीकांत सर. तुमच्या नसा नसामध्ये शरीराच्या प्रत्येक अंगामध्ये क्रिकेट ज्यावेळेस जपलं जातं ना त्यावेळेस चांगलाच खेळ आपल्या माध्यमातून होतो. तेच दाखवताना प्रयत्न करतायत दोन्ही संघ. मी एका बाजूने नाही बोलत श्रीकांत, दोन्ही संघ दोन्ही बाजूनं रणयुद्ध फुंकलंय. अगदी शंखनाद झालाय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच शंखनाद झाला आणि शंखनादाचा आवाज असा घुमतोय ना बरंच सर. मनोजाची बाट त्या शंखनादाच्या आवाजाप्रमाणे वाजते. यावेळेला आता स्ट्राइक एंडवरती अवी आहेत. पहिलाच बॉल सुरेश यांचा डाऊन द ग्राउंड खेळलाय. अभि आहे चेंडू खाली परंतु कॅरी केला जाईल सुरेश यांच्या माध्यमातून. निश्चित स्वरूपात एक धाव कंप्लीट केली जाईल आणि स्ट्राईक असेल ती म्हणजे मनोज उर्फ मन्या सुर्वे. आज फायर मला तुम्ही फ्लॉवर समजू नका, मैं तो फायर हूं. ओ अगदी हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर सदा वॉटर एफर्ट यार. आणि कॅरी केलाय का नाहीये. वाह वाह, ज्याप्रमाणे समुद्र आपण बरेच सर पाहतो ना आणि त्या समुद्राच्या पृष्ठभागावरती डॉल्फिन मासा जसा पाण्याच्या खालून वरती झेप मारतो ना ती झेप यावेळेला आपल्या सदानं मारली आहे. श्रीकांत सर सूर मारलाय त्याने आणि सूर कुठून मारलाय गोटील गावातून थेट मराठवाडीच्या धरणामध्ये. एकदम क्रॉस खूप क्लास कॅच कॅरी केले परंतु शहानिशा केली जाईल. ही कॅच खूप महत्वाची असेल दोन्ही संघासाठी. खूप महत्वाचा क्षण आहे हा या मॅच मधला. GTC लाईव्ह वरती कम्प्लीट क्लिअर पिक्चर तुमच्या थोड्या वेळात येईल कारण की तिथे कोणतीही उणीव नाहीये. GTC लाईव्ह यांची कोणतीही कमी नाहीये कारण क्लॅरिटीची आणि कॅमेरा योग्य फिरवण्याची ते नेहमी घेतात हमी. GTC लाईव्ह यांच्या माध्यमातून ग्रीन सिग्नल दर्शवलाय आणि इथं बॅटर गॉन आहे. सुरेख फटका जरूर होता परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. मनोज मात्र नाखुश आहे भरत सर. मनोज नाखुश आहे, महत्वाचा खेळाडू आहे. 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आणि धावांचा पाठलाग करतोय परंतु कौतुक करावं लागेल सदाचं. धावत येऊन एका हातामध्ये कॅच पकडले. धावफलक जर पाहिलं तर 16 या आकड्यावरती 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. हा फटका बसला आहे परंतु चेंडू जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये. डिक्लेच्या स्वरूपात आणखीन एक धाव येते. धावफलक पोहोचेल 17. सुरेशने कमबॅक केलाय खऱ्या अर्थानं कारण की पहिलं षटक महागडं ठरलं होतं परंतु दुसऱ्या षटकामध्ये निर्णायक विकेट म्हणजे ती होती मनोजची.
आणि जी मनोजची विकेट त्याने प्राप्त केले ती विकेट खूप महत्वाची होती. धावा डिपेंड करायचे आहे तर डिपेंड करत असताना खूप मोठा महत्वाचं दुसरं षटक हाताळायला संघाने जिम्मेदारी दिली आणि त्या जिम्मेदारीला सरस अशी गोलंदाजी करतोय. हा फटका चांगला आहे. खडे खडे दे बडे बडे सीमारेषा बाहेर षटकार. नक्कीच पवार सर सांगतायत एक पंच खडे खडे हे क्रिकेटचे धडे टेक्स्ट बुक शॉट जसा पहिला स्लॉट मध्ये आहे त्याला सीमारेषा बाहेर पाठवला. या षटकाराच्या मदतीने धावफलक पोहोचते 23 या आकड्यावरती 23. अजून देखील या मॅच मध्ये दमखम आहे. दोन्ही बाजूला मॅच आहे. 23 धावा धावफलकावरती लागलेत. धावांचा पाठलाग करायचे 43. आता जमवायचे आहेत फक्त 20 धावा. 8 चेंडू 20 धावा. एका बाजूला सावंतवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला कोठील. पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय घोषंकी क्षेत्रामध्ये. ही एक धाव येते. धावफलक पोहोचते 24. थांबवलंय. मॅच स्टार्ट होते. बॉल आलेला आहे. मॅच बॉल अवेलेबल झालाय. दोन्ही डगआउट मध्ये अगदी नजर रोखून सगळे खेळाडू या मॅच कडे पाहतायत. ओहो चांगला फटका यावेळेस स्क्वेअर लेगला बीट करून कॅच घेण्याचा प्रयत्न. पहिली धाव वेगाने पुन्हा एकदा पंबल परंतु चित्त्यासारख्या 2 धावा धावून कंप्लीट होत आहेत. धावफलक पोहोचतंय 26 या आकड्यावरती. आता मात्र गरज असेल 6 चेंडू 17 धावा. ओहो मॅच ऑन केले. एका षटकाराने मॅच ऑन केले. जो षटकार अजयच्या बॅट मधून आला होता. अभि मात्र त्याला साथ देतोय परंतु आता मात्र स्ट्राईक असेल अभिकडे. 6-17. 17 हा आकडा खतरा म्हणून म्हटला जातो परंतु असं नाहीये. आकड्यांचं गणित वेगळं. ज्याने आकड्यांचं गणित चांगल्या पद्धतीने सोडवलं त्यांनी शाळेमध्ये गणिताच्या पेपरामध्ये चांगले मार्क पाडलेत. आमचं गणित एवढं चांगलं नव्हतं परंतु ज्याने क्रिकेटचं गणित जाणलंय नक्कीच तो हा कोडं सोडवणार. मग तो गोलंदाज असो किंवा फलंदाज. परंतु गोलंदाज ट्रॅकवरती हार्दिक पांड्या गोटील गावचा सदा. अभि अगेन्स्ट दी सदा. पहिला बॉल येतोय. 6-17 गरज. अगोदरच शपल झाले आणि त्यानंतर अक्रॉस द बॅट खेळलाय. डीपला आहे स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक. एक धाव जोडली जाईल. आता मात्र 5-16 आणि खऱ्या अर्थानं स्ट्रायकिंगला असेल अजय ज्याच्या बॅट मधून एक मोठा स्ट्रोक आलाय. 5-16. 5 चेंडू 16 धावांची गरज आणि हा येतोय बंदुकीतून तोफेतून सुटलेला 6 धावांचा गोळा. अगदी धुमकेतो पडतोय मैदानाच्या बाहेर. षटकार.
33 धाव फलकावरती पोहोचल्या जात आहेत. आता 4 चेंडू 10 धावांची गरज. एका बाजूला जय हनुमान सावंतवाडी तर ज्योतिर्लिंग 11 कोठील. पुन्हा एकदा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, बैठक सजवण्याचा प्रयत्न. 1 धाव येते. 3 चेंडू 9 धावांची गरज. सदाचा कमबॅक मॅच मध्ये आणखीन पुनरागमन करतोय गोटील संघ. अवी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. चांगला क्षेत्ररक्षण. पहिली धाव घेतली आणि त्याच धावेवरती समाधान मान्य होईल. 2 चेंडू आणि आता मात्र गरज आहे 2 चेंडू 8 धावांची गरज. 8 धावा 2 चेंडूवरती 2 चौकार चालतील. 1 षटकार देखील आला तरी मॅच मध्ये मजा येईल. हा निर्णायक चेंडू, महत्वाचा चेंडू असेल या मॅच मधला. मंगलमूर्ती चषक 2025 हे महादिव्यचं आयोजन आणि आयोजन मध्ये ही रंगलेली मॅच. पहिल्या गटातील बक्षीस पात्र फेरीत जाणारी कोणता संघ पोहोचेल? श्री ज्योतिर्लिंग 11 कोटील संघ की जय हनुमान सावंतवाडी? थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहतोय. कव्हरचा जर पाहिलं ऑफ साइडचा नक्षा संपूर्ण बदललाय सचिनने. कॅप्टन सचिन सोडून दिला. वाईट आणि वाईट +1 इथे चुकी होते. हा निर्णायक चेंडू होता. एक्स्ट्राची 2 धावा म्हणजे आताच गरज असणार आहे 2 चेंडू आणि जमवायचे असतील धावा 6. 2 चेंडू 6 धावा. एक्स्ट्राची धाव देऊन मॅच मध्ये पुनरागमन केले सावंतवाडी संघाचं. यावेळेस पुन्हा एकदा पंचांचा इशारा. बाईच्या स्वरूपात 1 धाव. कसा फरक पडणार नाहीये. 1 चेंडू 5 धावांची गरज. आता मात्र षटकारच मारावा लागेल. चौकार मारला तर सामना बरोबरीत येईल आणि बरोबरीत सामना म्हणजे प्रथम बॅटिंग करणारा संघ विजेता. 1 चेंडू 5 धावांची म्हणजे 1 चेंडू तुम्हाला षटकारच मारावा लागेल. अजय हे करू शकतो. अजयच्या ती ताकद आहे. तो बॅट्समन त्या स्ट्राईकचा आहे ज्याने अगोदर देखील मोठे फटके मारलेत. एक चेंडू 5 धावांची गरज. डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय सुरेश. त्याच्या खाली चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. चौकार येतोय आणि 1 धावाने पहा किती धाव महत्वाची असते. शांत उभे आहेत दोन्ही फलंदाज. सामना सुटलेला आहे बरोबरीत परंतु विजेता ठरलाय ज्योतिर्लिंग 11 कोठील. दोन्ही संघ जिथून त्यांची गाडी सुटली होती ती गाडी बरोबर समांतर रेषे सुटली परंतु ज्योतिर्लिंग 11 कोठील संघाने यावेळेस मात्र बाजी मारले. सावंतवाडी संघासाठी मी एवढंच बोलेल मित्रांनो. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेने उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छटले जरी पंख माझे तरी पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मजला अशी कोणती भिंत नाही. आणि भरत सर आपण स्क्रीनवरती पाहतोय विजयानं चमकले ते संपूर्ण घोटील गावचे सितारे. आज घडवला इतिहास. या मातीमध्ये पडले, या मातीमध्ये लढले आणि याच मातीमध्ये आज घडले. याच माती